In the properties of determinants, the first property we have discussed, that is if all the rows and columns of a determinant are interchanged. If all the rows and columns of a determinant are interchanged, then the value of determinant remains unchanged. म्हणजे या प्रॉपर्टीचं मीनिंग काय की जर आपण डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक डिटर्मिनंट असेल 3, 2, -1, 4, 5, 7, 2, 1, 6 हा एक डिटर्मिनंट आहे सपोज. याचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज करणे, ऑल द रोज अँड कॉलम्स. इथे ऑल हा शब्द आणि अँड हा शब्द महत्वाचा आहे. डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम जर आपण इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटची किंमत बदलत नाही. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आपण इथे लिहिलेला आहे त्याचे सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज, त्याला असं डिनोट करणार आपण आर इंटरचेंज सी. आर इंटरचेंज सी म्हणजे काय, जे रो आहेत ते कॉलम होणार आणि जे कॉलम आहेत ते रो होणार, पण त्यांचा क्रम मात्र तोच राहणार. म्हणजे आता समजा याचे जर आपण रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर डिटर्मिनंट काय होईल. हा फर्स्ट रो आहे 3, 2, -1, त्याला फर्स्ट कॉलम म्हणून लिहिलं. हा सेकंड रो आहे 4, 5, 7, त्याला सेकंड कॉलम म्हणून लिहिलं. आणि हा थर्ड रो आहे 2, 1, 6. जे रो आहेत त्यांना कॉलम लिहायचं किंवा जे कॉलम आहेत त्यांना रो. हा 3, 4, 2 कॉलम आहे तो इथे रो झाला फर्स्टच. 2, 5, 1 हा कॉलम आहे तो इथे रो झाला सेकंड. आणि -1, 7, 6 हा कॉलम आहे तो रो झाला. म्हणजे आपल्याला एकच काम करायचं, जे आडवे आहेत त्यांना उभं करायचं, जे उभे आहेत ते आपोआप आडवे होऊन जातात. दोन्ही प्रयत्न करत बसण्याची गरज नाही. कुठलं तरी एक, आयदर टू कन्व्हर्ट रो इंटू कॉलम ऑर टू कन्व्हर्ट कॉलम्स इंटू रो, पण क्रम महत्वाचा. ओके, असं केलं तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे या दोन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू सेम येतात. चेक करून बघू शकता तुम्ही आणि एक्झाम्पल्सवरून चेक करून पाहिलेलं पण आहे आपण. या दोन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू सेम येतात. आता पहा, ज्यांना डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायची प्रॅक्टिस करायची आहे त्यांना प्रॉपर्टीज पण खूप बेनिफिशियल आहेत. म्हणजे समजा स्वतःच्याच मनाने, आता कोणी डिटर्मिनंटचे एलिमेंट द्यायची पण गरज नाही, स्वतःच्याच मनाने एखादा डिटर्मिनंट घ्यायचा, त्याचे रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे, याची व्हॅल्यू काढायची, याची व्हॅल्यू काढायची, दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या तर समजायचं कॅल्क्युलेशन करेक्ट. अदरवाईज कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होती आहे. म्हणजे हे कन्फर्मेशन करण्यासाठीही आपल्याला प्रॉपर्टीचा वापर करता येऊ शकतो. पण महत्वाचं आहे ते प्रॉपर्टीचं मिनिंग लक्षात आलं. प्रॉपर्टीचं कसं आहे ते, येस, इंटरचेंजिंग ऑल द रोज अँड कॉलम्स. डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज. एक्झाम्पल आपण त्यासाठी
जे पाहिलेलं पहा, यामध्ये हा डेल्टा 1 आहे. 2 3 -1 4 2 5 -1 3 0. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम लिहिला, सेकंड रो सेकंड कॉलम लिहिला, थर्ड रो थर्ड कॉलम लिहिला. आर इंटरचेंज सी म्हणजे सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले, पण व्हॅल्यू दोन्ही डिटर्मिनंटची सेम आली, दॅट इज 59. ओके, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. इफ ऑल द रोज अँड कॉलम्स ऑफ ए डिटर्मिनंट आर इंटरचेंज्ड, then the value of determinant remains unchanged. If all the rows and columns are interchanged. ओके, आता यामध्ये सेकंड प्रॉपर्टीचं काय मिनिंग आहे पहा. स्टेटमेंट आणि मिनिंग दोन्ही पण. इफ एनी टू रोज और, इथे और आहे, अँड नाही आहे. एनी टू रोज और एनी टू कॉलम्स ऑफ ए डिटर्मिनंट are interchanged, then the value of determinant changes in sign only. म्हणजे जर डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले, तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होतं. आता फरक लक्षात घ्या या दोन्ही प्रॉपर्टीमध्ये काय येतो. पहिल्या प्रॉपर्टीनुसार सगळेच रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे, पण जे रो आहेत ते कॉलम होणार, जे कॉलम आहेत ते रो होणार. सेकंड प्रॉपर्टीनुसार जे रो आहेत ते रोच राहणार, जे कॉलम आहेत ते कॉलमच राहणार, जे आडवे आहेत ते आडवेच राहणार, जे उभे आहेत ते उभेच राहणार. फक्त फरक काय, दोन रो इंटरचेंज किंवा दोन कॉलम इंटरचेंज. म्हणजे काय, समजा हा एक डिटर्मिनंट आहे डेल्टा, ज्याचे एलिमेंट्स आहेत 5 2 1 3 -1 4 7 6 -3. ओके, आता यामध्ये हा जो आहे तो फर्स्ट रो आहे, सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. आपण या डिटर्मिनंटमधले कोणतेही दोन रो इंटरचेंज केले, म्हणजे तो पहिला आणि दुसरा करा किंवा दुसरा आणि तिसरा करा किंवा तिसरा आणि पहिला करा, कुठलेही दोन रो जर इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं साइन चेंज होतं. आता व्हॅल्यू सेम राहत नाही, व्हॅल्यू बदलते, पण बदल काय होतो, फक्त साइन चेंज होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता इथे याचा फर्स्ट आणि सेकंड किंवा फर्स्ट आणि थर्ड रो इंटरचेंज करू. फर्स्ट आणि थर्ड इंटरचेंज म्हणजे काय, पहिल्याच्या जागेवर तिसरा लिहायचा, तिसऱ्याच्या जागेवर पहिला लिहायचा. म्हणजे 7 6 -3. आता पहिला आणि तिसरा इंटरचेंज करतोय म्हणजे दुसऱ्याचा काही रोलच नाही, मग तो दुसरा तसाच ठेवला. 3 -1 4 आणि फर्स्ट रो जो आहे तो तिसऱ्याच्या जागी टाकला. या दोन डिटर्मिनंट्समध्ये काय केलंय, पहिला आणि तिसरा कॉलम तिसरा रो इंटरचेंज केला. या दोघांच्या व्हॅल्यूचं काय होईल, साइन चेंज होणार फक्त, म्हणजे याची व्हॅल्यू इक्वल टू मायनस हा डिटर्मिनंट येणार. म्हणजे याची व्हॅल्यू जर 10 आली असेल तर याची -10 येणार ही, किंवा याची जर 15 आली तर याची -15 येणार.
व्हॉट एव्हर काय व्हॅल्यू आहे ते डझंट मॅटर, माहिती नाही, पण साईन चेंज होतं फक्त, बाकी मॅग्निट्यूड सेम राहते. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इन साईन ओनली. ओके, समजा आपण दोन रो इंटरचेंज करण्याऐवजी, आता पहा ह्याच्यात आपण कॉलमचा काहीच विचार नाही केला, फक्त रो, म्हणून ऑर म्हटलंय, अँड नाही म्हटलं. इथं रो अँड कॉलम होतं पहिल्या प्रॉपर्टीला. एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स, इथे आपण कोणतेही दोन रो इंटरचेंज केले किंवा दोन कॉलम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे फर्स्ट आणि सेकंड कॉलम इंटरचेंज केला, फर्स्ट आणि सेकंड कॉलम इंटरचेंज केला, तर डिटर्मिनंट काय तयार होईल? पहिल्या कॉलमच्या जागेवर दुसरा कॉलम, दुसऱ्या कॉलमच्या जागेवर पहिला कॉलम. काय होणार? 2 - 1 6 आणि 5 3 7, दोन कॉलम इंटरचेंज. तिसरा कॉलम तसाच, त्यामध्ये काही चेंज नाही. याचीही व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू याच्यामध्ये साइन चेंज असेल. ओके, आता हे लिहायचं कसं? या ठिकाणी आपण प्रोसेस काय केली आहे? पहिला आणि तिसरा रो इंटरचेंज केलाय, म्हणजे याला आपण लिहिणार R1 इंटरचेंज R3. काय लिहिणार? R1 इंटरचेंज R3, म्हणजे पहिला रो आणि तिसरा रो इंटरचेंज केला. कारण एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला प्रत्येक वेळी हे पूर्ण वाक्य प्रत्येक प्रॉपर्टीचं नाही लिहित बसायचं, तिथे हे नोटेशन्स महत्वाचे आहेत. जेव्हा आपण सगळेच रो आणि कॉलम इंटरचेंज करणार त्यावेळी त्याला आपण लिहिणार R इंटरचेंज C. सगळेच आहेत त्यामुळे रो नंबर कॉलम नंबरला काही लिहायची गरज नाही. पण इथे आपण कोणते दोन स्पेसिफिक रो इंटरचेंज करतोय ते मेन्शन करावं लागेल. इथे आपण पहिल्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा रो इंटरचेंज केला. बरं, याच्यासाठी आपण काय केलं? पहिला आणि दुसरा कॉलम इंटरचेंज केला, म्हणजे आपण त्याला लिहिणार C1 इंटरचेंज C2. C1 इंटरचेंज C2, पहिला आणि दुसरा कॉलम इंटरचेंज केला. या प्रकारे आपण नोटेशन्स वापरणार आहोत. म्हणजे इन जनरल जसं पहिल्या प्रॉपर्टीसाठी आपण पाहिलं नोटेशन R इंटरचेंज C, तसं दुसऱ्या प्रॉपर्टीला नोटेशन काय वापरलं जातं? RI इंटरचेंज RJ. याचा अर्थ I या नंबरचा रो आणि J या नंबरचा रो इंटरचेंज केला. दोन्ही रो साठीच I आणि J इथं दोन्हीचे अर्थ रो नंबरच, फक्त 1 2 3 हे आकडे बदलणार. आणि जर कॉलम इंटरचेंज केलेले असतील तर त्याला डिनोट करणार आपण CI इंटरचेंज CJ. म्हणजे हे जनरल नोटेशन झाले थिअरॉटिकली. हे प्रॅक्टिकली नेमकं काय काम केलंय ते आकडे. CI इंटरचेंज CJ म्हणजे I या क्रमांकाचा कॉलम आणि J या क्रमांकाचा कॉलम इंटरचेंज केला. ओके, आता यामध्ये जी सेकंड प्रॉपर्टी आहे त्याचं हे नोटेशन लिहायचं राहिलेलं होतं, ते नोट डाऊन करा. त्यामध्ये राईट डाऊन, इट इज डिनोटेड बाय, ज्यांनी हे स्टेटमेंट लिहिलेत पूर्ण त्यांनी या सेकंड प्रॉपर्टीमध्ये हे नोटेशन ऍड करायचं आहे. इट इज डिनोटेड बाय RI इंटरचेंज RJ
or CI interchange CJ, RI interchange RJ or CI interchange CJ. लाइकवाइज या दोन प्रॉपर्टीज आहेत. या दोन प्रॉपर्टीचा अर्थ कळाला सर्वांना? ओके. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी डिटर्मिनंटची, की खऱ्या अर्थाने ही प्रॉपर्टी आपलं सगळं काम मॅक्झिमम एक्झाम्पल्सचं सोपं करणार आहे. तशा सगळ्याच प्रॉपर्टी ॲप्लिकेबल आहेत. एक्झाम्पलमध्ये कुठल्या प्रॉपर्टीचा इम्पॉर्टन्स काय असू शकतो हे सांगता येत नाही, परंतु तरीही त्यातल्या त्यात आपला एक डायरेक्शन देणारी, आपला एक डेस्टिनेशन देणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट न करता त्याची व्हॅल्यू सांगणारी ही थर्ड प्रॉपर्टी. त्यासाठी हे एक्झाम्पल्स जे दिलेले होते त्यामधलं 6 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल पहा. आता 6th and 7th काय आलंय? 6चा आन्सर 0 आणि 7चा आन्सर 0. ओके. काय विशेष दिसतंय ह्या दोन्हीमध्ये? दोन्हीचा आन्सर 0 आलाय. विशेष काय दिसतंय? येस. नाही, ते तर व्हॅल्यू दोघांची 0 आली म्हणून. दोघांची व्हॅल्यू सारखी आली म्हणजे आयडेंटिकल व्हॅल्यू झाल्यात त्यांच्या. पण डिटर्मिनंटमध्ये विशेष काय दिसतंय की ज्याच्यामुळं नेहमीपेक्षा काही स्पेशल दिसतंय? दोघांना एकमेकाशी कंपेअर करू नका. याला वेगळं पहा सेपरेटली, याला वेगळं पहा. ह्या दोघांमध्ये काय रिलेशन नाहीये. येस. डेल्टा 6 मध्ये फर्स्ट रो काय आणि थर्ड रो काय? बरोबर आहे. 4 1 -3 4 1 -3. डेल्टा 7 मध्ये फर्स्ट कॉलम काय आणि थर्ड कॉलम काय? बरोबर. प्रॉपर्टी काय सांगते? डिटर्मिनंटचे जर कोणतेही दोन रो, कोणतेही दोन, पहिला आणि तिसराच पाहिजे असं कंपल्सरी नाही. पहिला आणि दुसरा पण असू शकतो, दुसरा आणि तिसरा पण असू शकतो, पहिला आणि तिसरा पण असू शकतो. डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम आयडेंटिकल असतील, सारखे असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेहमीच 0 येते. आता तुम्ही याला इव्हॅल्युएट करून त्याची व्हॅल्यू 0 मिळवली आहे. इथून पुढे आता प्रॉपर्टी आपल्याला कळली आहे आणि प्रॉपर्टी कळली आहे म्हटल्यानंतर जेव्हा कधी डिटर्मिनंटमध्ये दोन रो आयडेंटिकल दिसतील, एक्झॅक्टली आयडेंटिकल पाहिजेत, किंवा दोन कॉलम आयडेंटिकल दिसतील, काहीही कॅल्क्युलेशन न करता, इव्हॅल्युएट न करता डायरेक्ट त्याची व्हॅल्यू 0 लिहून टाकायची. पण
2 रो किंवा 2 कॉलम असं म्हटलंय. एक रो आणि एक कॉलम सारखा असला तर उपयोग नाही आहे. एखाद्या वेळी काय होतं, हा रो आणि हा कॉलम सारखा असतो, त्याचा नाही उपयोग. इतर कुठल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कोइन्सिडेंटली 0 येऊ शकतात, पण याच्या व्हॅल्यू कंपल्सरी 0 येतात. जर कोणतेही 2 रो, तो पहिला आणि दुसरा असेल, दुसरा आणि तिसरा असेल, कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे थर्ड प्रॉपर्टी आपण यामध्ये आता मेन्शन करू शकतो. इफ एनी 2 rows or any 2 columns third property, if any 2 rows, लिहायला सुरुवात केली लगेच तुम्ही तरी चालेल, or any 2 columns of a determinant are identical म्हणजे इक्वल सेम, then the value of determinant is 0. If any 2 rows or any 2 columns, कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे याला जर डिनोट करायचं असेल तर डिनोट कसं करणार, RI इक्वल टू RJ, म्हणजे R1 इक्वल टू R3 किंवा R1 इक्वल टू R2. I आणि Jच्या जागी नंबर येणार, फक्त ज्या नंबरचे रो सारखे आहेत ते, किंवा CI इक्वल टू CJ. इक्वलचं चिन्ह आहे. 2 रो सारखे किंवा 2 कॉलम सारखे असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. कन्फ्युजन्स नको आहेत, प्रॉपर्टीज क्लिअरली त्याचे मिनिंग पाहिजेत. डिटर्मिनंटचे आता इथे 2 एक्झाम्पल्स सांगितले आत्ता, पण ते 2 वेगळे आहेत, दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही. एखाद्या डिटर्मिनंटचे जर 2 रो सारखे असले किंवा 2 कॉलम सारखे असले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. इफ एनी 2 rows or any 2 columns of a determinant are identical, then the value of determinant is 0. डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस प्रॉपर्टी. आणि सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली यूज या प्रॉपर्टीचा होणार आहे. लक्षात आलंय मिनिंग या प्रॉपर्टीचा काय अर्थ आहे तो? म्हणजे समजा हा डिटर्मिनंट आपला दिला 3 4 -1 3 4 -1 2 5 15. आता हा कितीही जरी मोठा असला 253 किंवा 27, तिसरा रो कितीही मोठा असला काही असला तरी हे 2 रो आयडेंटिकल आहेत, म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय झाली? सॉल्व करून बघा, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट विल बी 0, कारण त्याचे 2 रो सारखे आहेत.
ओके, कळाला अर्थ? म्हणजे बघा, एखाद्या वेळी समजा असा एखादा डिटर्मिनंट दिला आपल्याला सॉल्व करायला आणि प्रॉपर्टी जर नाही आठवली तर किती त्रास आहे. म्हणजे समजा एखादा डिटर्मिनंट असा दिला आहे आपल्याला, हा सपोज डिटर्मिनंट आहे 251 372 159 359 183 273. एखाद्याला जर ही प्रॉपर्टी आठवली की याचे आन्सर काय सांगणार तू? 0. काय कारण? फर्स्ट रो आणि थर्ड रो सेम आहेत, व्हॅल्यू काय आली? 0. एखाद्याला नाहीच आठवली प्रॉपर्टी तर तो काय करणार? हे सोडवत बसणार. बाबा किती मोठमोठ्या संख्या आहेत म्हणून सोडून देणार. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर्टीज. लक्षात घ्या, खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स आपले रिड्यूस करण्यासाठी प्रॉपर्टी असतात. आणि बरेच लोक काय करतात, प्रॉपर्टीज म्हटलं की नाही अवघड आहे. उलट प्रॉपर्टीज आपलं काम सोपं करण्यासाठी आहेत. जे अवघड आहे त्याला सोपं करण्यासाठी प्रॉपर्टीज आहेत. आणि आपण म्हणतो प्रॉपर्टीज अवघड आहेत. ओके, कळलं मिनिंग या थर्ड प्रॉपर्टीचं? लिहून घेतलंय स्टेटमेंट? ओके, ठीक आहे. आता फोर्थ प्रॉपर्टीसाठी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आधी सेकंड ऑर्डरचेच घेऊया आपण. आता कॅल्क्युलेशन्समध्ये वेळ घालण्यापेक्षा कन्सेप्टमध्ये वेळ देणं जास्त कन्व्हिनियंट आहे. काही थर्ड ऑर्डरचे घ्यावे लागतील. सॉल्व करायचे थे.
Solve all these. For fourth property. काय येतात व्हॅल्यू या प्रत्येकाच्या. आधी आपण व्हॅल्यूज लिहू. डेल्टा 1 11, डेल्टा 2 22, डेल्टा 3 33, डेल्टा 4 डेल्टा 5 99, बार, डेल्टा 6 44, डेल्टा 7 33, डेल्टा 8 275, डेल्टा 9 44. आता या मिळालेल्या सगळ्या व्हॅल्यूज जर ऑब्झर्व केल्या तर त्यावरून लक्षात आलं असेल की हे सगळे 11चे नातेवाईक आहेत. बरोबर आहे. त्यातला हाच एक 275 थोडा वेगळा दिसतोय का आहे? तो पण 11चा रिलेटिव्ह आहे. आहे कसा? डिव्हिजिबल बाय 11 आहे. 11 ने डिवाइड केलं तर काय येते? 25 येतो. म्हणजे त्याचा हा पण 11चाच रिलेटिव्ह आहे, फक्त लांबचा नातेवाईक आहे. ठीक आहे. मग हे सगळे 11चे रिलेटिव्ह आहेत, म्हणजेच हे सगळे जे डिटर्मिनंट्स आहेत ते ह्या डेल्टा 1चे रिलेटिव्हच आहेत. आता यात आपल्याला पाहायचं आहे रिलेशन काय आहे नेमकं आणि काय घडतंय. त्यांचं जर रिलेशन कळालं तर प्रत्येक डिटर्मिनंट सोडवत बसण्याची गरज पडणार नाही. आता हे 2/2 या ऑर्डरचे डिटर्मिनंट होते, सेकंड ऑर्डरचे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, आपण सगळे सोडवत बसलो. पण एवढेच सगळे डिटर्मिनंट जर तुम्हाला थर्ड ऑर्डरचे दिले असते तर मात्र वेळ भरपूर गेला असता कॅल्क्युलेशन्समध्ये. त्याच्यात परत मिस्टेक, त्यात परत करेक्शन्स अँड सो ऑन. ओके. आता हे रिलेशन नेमकं काय आहे आणि कसं आहे ते बघूया. आधी आपण आलेल्या अँसर्सचे रिलेशन बघू. 22 म्हणजे 2 × 11, बरोबर आहे. आणि 11 म्हणजे डेल्टा 1 लिहिता येईल, बरोबर आहे. 11 ही व्हॅल्यू कोणाची आली आहे? डेल्टा 1ची. आता सगळ्यांना आपल्याला डेल्टा 1च्या स्वरूपात लिहायचे. 2 टाइम्स डेल्टा 1, डेल्टा 1चे डबल. हा काय येणार? 3 टाइम्स डेल्टा 1. हा काय येणार? 4 टाइम्स डेल्टा 1. हा 9 टाइम्स डेल्टा 1. नंतर डेल्टा 6चं काय येत आहे? डेल्टा 7 काय येतोय? हा काय येतोय? 25 डेल्टा 1. आणि हा काय येतोय? 4 टाइम्स, बरोबर आहे. ओके. अँसर्स मधले ते रिलेशन आपण काढले. सगळ्यांना आपण डेल्टा 1च्या फॉर्ममध्ये लिहू शकलो आहेत. सगळ्यांचे अँसर डेल्टा 1च्या फॉर्ममध्ये लिहिले आहेत. आता आपण बघूया
एक्झॅक्ट डिटर्मिनंटमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यात काय बदल झाल्यामुळे हे असे आन्सर आलेत. पहिल्यांदा डेल्टा वन आणि डेल्टा टू या दोन्हीमध्येच जर आपण पाहिलं एलिमेंट्समध्ये काय बदल दिसतोय आणि काय सिमिलॅरिटी दिसतीये. प्रॉपर्टीचा स्टेटमेंट सांगून त्याचा अर्थ देण्यापेक्षा तुमच्याकडनं तो अर्थ काढून घेतला की ती प्रॉपर्टी तुमच्याकडं परफेक्ट होऊन जाते. त्यामुळं विचार करा. स्टेटमेंट सांगितल्यावर तर हे असं होतं म्हटल्यानंतर ते लक्षात येतं, ते उपयोगाचं नाही, ते टेम्पररी आहे. आपल्या डोक्यातून येऊ द्या समोर. या डेल्टा वन आणि डेल्टा टू या दोन डिटर्मिनंटच्या एलिमेंट्समध्ये काय सिमिलॅरिटी दिसते आणि काय डिफरन्स दिसतोय. डेल्टा वनला काय केलं म्हणजे डेल्टा टू तयार झालेला असावा, असं थोडक्यात विचार करण्याची डायरेक्शन सांगतो तुम्हाला. हां, नाही नाही, ते कॅल्क्युलेशन तर येणार, कॅल्क्युलेशनचा नाही विषय. आपल्याला एलिमेंटमधलं रिलेशन बघायचं आहे. हे जे चार एलिमेंट दिसत आहेत, हे जे चार एलिमेंट दिसत आहेत यांच्यावरून हे चार एलिमेंट कसे मिळवले, माझा प्रश्न हा आहे. डेल्टा वन मधल्या रो वनचं टू ने मल्टिप्लाय केलं आणि ते डेल्टा टूच्या रो वन मध्ये टाकलं. म्हणजे थोडक्यात आपण काय केलंय, डेल्टा वनचा जो पहिला रो आहे त्याला फक्त 2 न मल्टिप्लाय केलंय. याला 2 न मल्टिप्लाय करून इथं लिहिला. दुसऱ्या रो मध्ये काही बदल केलाय का? नाही. आपण फक्त एकाच रोला 2 न मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या, एकाच रोला 2 न मल्टिप्लाय केलं. दुसऱ्या रो मध्ये काही बदल केला का? पण तरीही त्या डिटर्मिनंटची किंमत डबल झाली. येते लक्षात? पहिल्या रोला 2 न मल्टिप्लाय केलं, पहा इथे 2 1 4 2 डबल झाला पहिला रो. पण दुसऱ्या रो मध्ये काही चेंज नाही केला, तरीही डिटर्मिनंटची किंमत डबल झाली आहे. आता याच प्रकारे सांगा डेल्टा वन वरून डेल्टा 3 कसा तयार झालाय. सेकंड रो मध्ये 3 ने मल्टिप्लाय, सेकंड रोला 3 न मल्टिप्लाय केलंय, पण पहिल्या रो मध्ये काही चेंज केलाय का? नाही. सेकंड रोला 3 न मल्टिप्लाय केलं. 3 इंटू -3 म्हणजे -9, 3 इंटू 4 म्हणजे 12. पहा मग काय झालं, याच्या फर्स्ट रोला 2 न मल्टिप्लाय केलं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू डबल झाली. याच्या सेकंड रोला 3 न मल्टिप्लाय केलं, पण फर्स्ट रो मध्ये काही बदल केला का? नाही केला. फक्त एकाच रोला मल्टिप्लाय केलं की व्हॅल्यू इथं 2 न मल्टिप्लाय केलं म्हणून डबल झाली, इथं 3 न मल्टिप्लाय केलं म्हणून व्हॅल्यू 3 पट वाढली. लक्षात येत आहे? ओके. शेवटच्या एक्झाम्पलला जाईपर्यंत कुठं कुठं काय काय केलं ते लक्षात ठेवा. इथं पहिल्या रोला 2 न मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू डबल झाली. इथे दुसऱ्या रोला 3 न मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू ट्रिपल झाली. याच्यासाठी काय केलं आहे, डेल्टा 4 साठी कम्पेअर यालाच करायचं आहे. कुणाला?
कुणाला? दोन्ही रोला टू मल्टिप्लाय केलं. दोन्ही रोला 2 न मल्टिप्लाय केलं. आता बघा 2 × 2 4, 1 × 2 2, 2 × -3 -6, 2 × 4 8. दोन्ही रोला 2 न मल्टिप्लाय केलं असं म्हणू शकतो आपण, किंवा दोन्ही कॉलमला 2 न मल्टिप्लाय केलं असंही म्हणू शकतो आपण. एखादा असंही म्हणेल की या सगळ्यांनाच 2 न मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे ना? सगळ्यांनाच 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे ह्या डेल्टा 1 ला पूर्ण 2 न मल्टिप्लाय केलं. पण जर सगळ्यांना 2 न मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू डबल व्हायला पाहिजे. इथं 4 पट झाली. ओके, लक्षात घ्या. आता ए हा पर्सन आहे, तो म्हणणार दोन्ही रोला मल्टिप्लाय केलं 2 न. बी म्हणणार दोन्ही कॉलमला 2 न मल्टिप्लाय केलं. आणि सी असं म्हणणार डिटर्मिनंटला 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे सगळ्याच एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय केलं. यात बरोबर कोण? तर फक्त ए आणि बी दोघं जण बरोबर, सी चुकीचं आहे. याचं कारण काय की डिटर्मिनंटच्या सगळ्या एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय केल्यावर त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू डबल नाही झाली, 4 पट वाढली, 4 टाइम्स वाढली. हे आपण कॅल्क्युलेट करून पाहिली आहे. म्हणजे काय? आता पहा प्रॉपर्टीचं स्टेटमेंट काय आहे ते, म्हणजे त्याच्यानुसार पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला कॅरी करता येतील. इफ एनी वन रो ऑर कॉलम, स्टेटमेंट आधी लिहूया आपण. ते लिहित असतानाच तुम्हाला आता अर्थ लक्षात यायला सुरू होईल त्याचा. फोर्थ प्रॉपर्टीचा, if any one row or column of a determinant is multiplied by कॉन्स्टंट के. म्हणजे काय? डिटर्मिनंटचा कोणताही एक रो किंवा एक कॉलम, एनी वन रो और कॉलम ऑफ ए डिटर्मिनंट इज मल्टीप्लाइड बाय कॉन्स्टंट के, देन the value of determinant so obtained, म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही एक रो किंवा एका कॉलमला जर कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तयार होणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही कशी असते? इट्स k टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. k टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट असं प्रॉपर्टीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे काय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर एखाद्या पट्टीत आपल्याला वाढवायची, समजा एक डिटर्मिनंट दिला डेल्टा आणि आपल्याला सांगितलं याची किंमत 5 पट करा, तर त्याची किंमत 5 पट करण्यासाठी त्याच्या सगळ्या एलिमेंटला 5 न मल्टिप्लाय करायची गरज आहे का?
नाही, तर त्याच्या फक्त कोणत्याही एकच रो किंवा कोणत्याही एकच कॉलमला मल्टिप्लाय करा 5 त्याची व्हॅल्यू 5 पट वाढून जाईल. आता हे असं का स्पेशली सांगावं लागतं की हा महत्वाचा फरक आहे डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये. डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये हा महत्वाचा फरक आहे आणि ह्या डिफरन्सवरतीच भरपूर एक्झाम्पल आणि रिझल्ट पण आहेत ते मॅट्रिक्सच्या वेळेस येणार आहेत. तो फरक काय लक्षात घ्या. समजा आपल्याला हा एक डिटर्मिनंट दिला 2 3 -1 4 आणि असं म्हटलं की याची किंमत 5 पट करून दाखवा, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्यांनाच 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल का? येस, नाही. कोणताही एकच रो, कोणताही एक रो घ्या जो तुम्हाला आवडेल तो, किंवा कोणताही एक कॉलम घेतला तरी चालेल. म्हणजे याच्या आपण फक्त फर्स्ट कॉलम तसाच ठेवला, सेकंड कॉलमला 5 ने मल्टिप्लाय केलं. काय केलं? कोणताही एक कॉलम घेतला, फर्स्ट तसाच ठेवला, दुसऱ्याला फक्त 5 ने मल्टिप्लाय केलं. काय येत आहे? 40 + 15 आणि याची व्हॅल्यू किती येते? 11 आली जाऊ. म्हणजे हा झाला 5 डेल्टा. हे इक्वल नाही आहेत, हे दोन सारखे नाही आहेत. हा याच्या 5 पट आहे, 5 टाइम्स आहे, म्हणजे ही 5 डेल्टाची व्हॅल्यू झाली. पण हेच जर आपल्याला मॅट्रिक्स दिला असता, ए हा मॅट्रिक्स आहे असं म्हटलं आणि 2 3 -1 4 असं दिलं आणि आता म्हटलं या मॅट्रिक्सची व्हॅल्यू 5 पट करून दाखवा, म्हणजे 5a ची किंमत काढा, तर मॅट्रिक्समध्ये मात्र कोणताही एकच रो किंवा कोणताही एकच कॉलमला मल्टिप्लाय करता येत नाही. तिथे तो 5 सगळ्यांना मल्टिप्लाय होणार, म्हणजे 10 15 -5 20. हा महत्वाचा फरक आहे मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये. म्हणजे एखादा कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय करायचा असेल डिटर्मिनंटमध्ये, तर तो त्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही एक रो किंवा कोणत्याही एका कॉलमला मल्टिप्लाय केलेला चालतो. पण मॅट्रिक्सला मात्र सगळ्याच एलिमेंटला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. म्हणजे आता या ठिकाणी आपण पुन्हा एक्झाम्पल्स वरती येऊया. आता बघा इथे काय घडलंय, व्हॅल्यू 4 पट का वाढली 4th एक्झाम्पलमध्ये? कारण एक तर दोन्ही रोला मल्टिप्लाय केलं 2 न, याला 2 न मल्टिप्लाय केलं डबल झालं, परत याला 2 न मल्टिप्लाय केलं परत डबल झाली, म्हणून 4 टाइम्स वाढली. लक्षात येत आहे? इथे एकट्यालाच 2 न मल्टिप्लाय केलं म्हणून डबल झाली, इथे दोन्ही रोला 2 न मल्टिप्लाय केलं म्हणून 2दा डबल झाली. यामध्ये 9 टाइम्स व्हॅल्यू वाढली आहे. काय केलंय? काय झालंय? दोन्ही रोला 3 न मल्टिप्लाय केलं. जर एकालाच 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 पट वाढतीये, पण दोघांनाही 3 न मल्टिप्लाय केलं तर 9 पटीनं वाढली आहे. फरक लक्षात घ्या. इथे 4 टाइम्स वाढली आहे, पण दोघांना मल्टिप्लाय केलंय का? एकच कॉलम, सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम तसाच ठेवला, सेकंड कॉलमला 4 ने मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू 4 टाइम्स वाढली. इथे सेकंड कॉलम तसाच ठेवला, पहिल्या कॉलमला 3 न मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू किती टाइम्स वाढली? 3 टाइम्स. प्रॉपर्टी ऑब्झर्व करत चला काय घडत गेलंय ते. इथे
दोन्ही रोला 5 ने मल्टिप्लाय केलंय किंवा दोन्ही कॉलमला 5 ने मल्टिप्लाय केले, 2 वेळा मल्टिप्लिकेशन झालंय ते, आणि म्हणून 5 × 5 25 टाइम्स आलं ते. येते लक्षात? तसंच इथे काय झालंय, सेकंड रोला 4 ने मल्टिप्लाय, फर्स्ट रो तसाच, व्हॅल्यू 4 टाइम्स वाढली. ओके, म्हणजे डिटर्मिनंटच्या कोणत्याही एका रो किंवा एका कॉलमला जर के न मल्टिप्लाय केलं तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू के टाइम्स वाढते. अर्थ लक्षात घ्या. कोणताही एक रो किंवा एका कॉलमला मल्टिप्लाय केलं की के टाइम्स, मग 2 रोला मल्टिप्लाय केलं तर के × के टाइम्स. थर्ड ऑर्डरचा असला आणि तिन्ही रोला के न मल्टिप्लाय केलं तर के क्यूब टाइम्स. त्याच्यात पण आपण फक्त 2च रोला मल्टिप्लाय केलं तर के स्क्वेअर टाइम, आणि एकाच रोला मल्टिप्लाय केलं तर के टाइम्स. ओके, कुठल्याही ऑर्डरचा डिटर्मिनंट असू द्या, सेकंड किंवा थर्ड, प्रॉपर्टी रिमेन्स सेम. पण या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला जो करायचा आहे तो 2 प्रकारे करायचा आहे. म्हणजे रिव्हर्स यूज जास्त आहे, तो जास्त उपयोगाचा आहे. तो कसा, समजा आपल्याला हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे Δ3, आणि Δ3 हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आपण काय करू शकतो, हा जो सेकंड रो आहे यातनं 3 कॉमन येतोय का बघा. सेकंड रो मधून 3 कॉमन येतोय ना, तो 3 बाहेर लिहिला. फर्स्ट रो मधून काही कॉमन येत नाही, फर्स्ट रो तसाच ठेवला. सेकंड रो मधून 3 कॉमन घेतलं तर काय येतो, आणि बघा हाच आहे का Δ1, आहे का Δ1, तोच 2 1 - 3 4 आहे. आणि आता आपण याला लिहू शकतो 3 टाइम्स Δ1. Δ1 बरोबर. त्यानंतर समजा आता हा Δ5 आहे. Δ5 ला आपण पहिल्या कॉलम मधून 3 कॉमन घेतला आणि दुसऱ्या कॉलम मधून पण 3 कॉमन येतोय का बघा, येतोय. पण दोन्ही मधून सेपरेटली 3 कॉमन घेतलाय. सगळ्या 4ही एलिमेंट मधून एकटा 3 नाही कॉमन घेतला. हा फरक लक्षात घ्या. जर तो मॅट्रिक्स असता तर सगळ्यामधून 1 बाहेर घ्यावा लागला असता, पण हा डिटर्मिनंट आहे. हा डिटर्मिनंट आहे. इथं या कॉलम मधून वेगळा 3 बाहेर, या कॉलम मधून वेगळा 3 बाहेर, किंवा या रो मधून 3 बाहेर, या रो मधून 3 बाहेर, कसंही. म्हणजे आता याला आपण 3 कॉमन घेतला पहिल्या कॉलम मधून, 2 - 3, आणि दुसऱ्या कॉलम मधून घेतला 1 4. आला का हा Δ1. म्हणजे 3 × 3 9 Δ1. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात या प्रॉपर्टीचा वापर कसा आहे, एखादा कॉन्स्टंट जर डिटर्मिनंट मध्ये मल्टिप्लाय करायचा असेल, आतमध्ये न्यायचा असेल, तर तो आतमध्ये जाऊन सगळ्यांना मल्टिप्लाय होणार नाही, कुठलाही एकच रो किंवा एका कॉलमला मल्टिप्लाय होईल. आणि जर बाहेर काढायचा असेल तरी सुद्धा सगळ्यांमधून बाहेर येणार नाही, कुठल्याही एकच रो मधून बाहेर किंवा एकाच कॉलम मधून बाहेर येईल. पण मॅट्रिक्स मध्ये असं होणार नाही. मध्ये गेला तर सगळ्यांना मल्टिप्लाय, बाहेर आला तर सगळ्यांमधून बाहेर. म्हणजे या प्रॉपर्टीचा यूज कसा आहे, कशासाठी, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला कळेल इम्पॉर्टन्स.
समजा आता तुम्हाला हा एक डिटर्मिनंट दिला सॉल्व करायला, टू 75, 77, 66, 80, 40, 20, 15, 75, 135. आता बघा, हा डिटर्मिनंट आपला इव्हॅल्युएट करायला सांगितलं. बरं, याचे तर कुठले दोन रो किंवा कॉलम सारखे नाहीच आहेत, बरोबर आहे? किंवा आपण एक मिनिट, शेवटचा रो थोडंसं वेगळा घेऊ आपण. हां, ओके. पण ह्याचे एलिमेंट तर खूप मोठमोठे दिसत आहेत आपल्याला. आता बघा, प्रॉपर्टीचा यूज कसा करू शकतो आपण. यामध्ये डायरेक्ट डिटर्मिनंट जर इव्हॅल्युएट करायचं म्हटलं तर याचं काय होईल, ज्याला डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करता येतो त्याच्या लक्षात येईल. हा एलिमेंट ॲज इट इज, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, परत हा साईन चेंज, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, हेवी होणार कॅल्क्युलेशन. पण आपण जर नीट ऑब्झर्व केलं की या प्रत्येकाला कितीने भाग जातोय बरं? 11 जातोय, बरोबर? म्हणजे आपण पहिल्या रो मधून 11 कॉमन घेऊ शकतो. आपण एकाच रो मधून कॉमन घेऊ शकतो. पहिल्या रो मधून आपण 11 कॉमन घेतला. ओके, गॉट दिस? येस सर. आता दुसऱ्या रो मधून काय कॉमन येतोय बरं? काय येतोय? 10 येतोय, कारण प्रत्येकाला 10 ने भाग जातोय. 20 पण येतोय, बरोबर आहे? मग आपण 20च घेऊ की. बरं, ठीक आहे. आधी आपण पहिला रो लिहून टाकू. पहिल्या रो मधून जर 11 कॉमन घेतला तर काय शिल्लक राहतंय? 25. हां, आता दुसऱ्या रो मधून आपण 20 कॉमन घेऊ शकतो. 20 कॉमन घेतला, काय शिल्लक राहते बरं? 4. बघा, हे यांचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे बरे आहेत की नाही, बरोबर? बरं, तिसऱ्या रो मधून काही कॉमन येतंय का? 9 येतोय, घेऊन टाकू, अजून लहान होतील संख्या. 9 कॉमन घेतला, काय येत आहे? 4. आता काय? 0. काय कारण? थर्ड प्रॉपर्टी, 2 रो सारखे आले, जे इथं बघून नाही लक्षात येत. इथं यांच्यामध्ये काहीच रिलेशन लक्षात येऊ शकत नाही क्विकली. पण आपण काय केलं? कॉमन घेतले की हे 2 रो सारखे आले, काहीच कॅल्क्युलेशन न करता याची व्हॅल्यू डायरेक्ट आपण काय सांगू शकतो. आणि 0ला हे बाहेरचे कितीही मोठमोठे लोक असले, कुणीही असले, ते मल्टिप्लाय झाले तर व्हॅल्यू काय येणार आहे? 0. We have to select whether we are going with the donkey work or skill work. Skill works no doubt require thinking, but it makes the things easier. त्यामुळे प्रॉपर्टीज वापरायला सुरुवात करायची, प्रॉपर्टीज वापरायचा प्रयत्न करायचा, आणि हा प्रयत्न केला की येतो. उलट आहे त्या डिफिकल्ट थिंग्सला इझीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी या प्रॉपर्टीज आहेत.
म्हणजे कॉमन घेताना सेपरेट एकेका रो मधून आपण कॉमन घेऊ शकतो किंवा एकेका कॉलम मधूनही कॉमन घेता येऊ शकतं आणि मल्टिप्लाय करताना सेपरेटली एकेका रो किंवा कॉलमला मल्टिप्लाय होतं. ओके, गॉट द मिनिंग ऑफ दिस प्रॉपर्टी. स्टेटमेंट याचं लिहून घ्या 4 नंबरच्या प्रॉपर्टीचं. If any one row or column of a determinant is multiplied by constant k, then the value of determinant so obtained is k times the value of original determinant. आता याचा फक्त स्टेटमेंट पाठ करून उपयोग नाहीये, त्याचा वापर कसा करायचा हे कळणं जास्त गरजेचं आहे, जे आता आपण पाहिलंय. दोन्ही प्रकारे यूज आहे त्याचा, मल्टिप्लाय करताना पण आणि कॉमन घेताना पण. ओके.